नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमी हा सण कधी आहे, तसेच त्याची शुभतिथी, शुभमुहूर्त, तसेच संपूर्ण माहिती आणि महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. यंदाची रथसप्तमी 4 फेब्रुवारी 2025 रोजी येणार आहे. या दिवशी शुभमुहूर्त रोजी सकाळी 4:37 सुरू होईल आणि 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 2:31 हा मुहूर्त रथसप्तमीचा संपेल. रथसप्तमीचा आपण सर्वांनीच परिचय करून घेऊया. रथसप्तमी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा दिवस आहे. जो सण साजरा केला जातो तो हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा 7व्या दिवशी हा उत्सव येतो. अशा प्रकारे रथसप्तमी ही श्रीपंचमी किंवा वसंत पंचमीच्या दुसऱ्या दिवशी येते. हा दिवस सूर्यदेवाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. याला माघ जयंती असे देखील म्हटले जाते. सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रथसप्तमीच्या दिवशी 7 पांढरे घोडे चालवलेल्या सोन्याच्या रथावर बसलेल्या भगवान सूर्याची पूजा केली जाते. ही प्रतिमा सूर्याचे वैभव दर्शवते, जे केवळ पृथ्वीपुरते मर्यादित नाही तर स्वर्गात आणि संपूर्ण विश्वातही आहे. या रथसप्तमी दिवशी मोठमोठ्या मंदिरांमध्ये म्हणजेच तिरुमला, तिरुपती, बालाजी यासारख्या अनेक मोठ्या मंदिरांमध्ये सूर्यासाठी विशेष पूजा आणि सजावटीची व्यवस्था देखील केली जाते. या दिवशी स्नान करण्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे लोक सकाळी लवकर उठून पवित्र असे स्नान करतात. सूर्योदयाच्या वेळी केलेले स्नान या दिवशी अतिशय शुभ मानले जाते. हे सर्व आजार आणि नकारात्मकता दूर करते, व्यक्तीला चांगले आरोग्य प्रदान करते, आयुष्य प्रदान करते असे मानले जाते. या कारणास्तव हा दिवस आरोग्य सप्तमी म्हणून देखील ओळखला जातो. भक्त स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्यदान करतात. या दरम्यान ते लहान कलश वापरून सूर्याला जल अर्पण करतात आणि सूर्यमंत्राचा जप देखील करतात. काही लोक सूर्याच्या 12 वेगवेगळ्या नावांचा जप करतात. पूर्ण जलविधी केल्यानंतर ते सूर्याची पूजा करतात. यासाठी भक्त तुपाचा दिवा पेटवून सूर्यासमोर प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर सूर्याच्या दिशेने शिंपडून लाल फुले अर्पण करतात. ते काही कापूर, धूप, अगरबत्ती देखील पेटवतात. असे केल्याने भक्ताला सूर्याचा आशीर्वाद मिळतो आणि त्याला यशाबरोबरच दीर्घायुष्य देखील लाभते अशी श्रद्धा आहे. घरातील स्त्रिया रथावर सूर्याची प्रतिमा काढून भगवान सूर्याचे स्वागत करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. स्वागत म्हणून ते घरासमोर रांगोळ्या देखील काढतात. त्यानंतर ते आपल्या अंगणात सूर्यासमोर असलेल्या मातीच्या भांड्यात दूध उकळतात. हे उकळलेले दूध नंतर सूर्याला अर्पण करण्यासाठी गोड भात बनवण्यासाठी वापरले जाते. या दिवशी सूर्यमंत्र किंवा गायत्री मंत्राचा जप करणे देखील अतिशय शुभ मानले जाते. रथसप्तमीचे महत्त्व आपण थोडक्यात जाणून घेऊया. हिंदू धर्मात सूर्यदेवाला अतिशय महत्त्व आहे. सूर्य आपल्याला प्रकाश आणि ऊर्जा प्रदान करतो, त्यामुळे पृथ्वीवर जीवन शक्य होते. रथसप्तमी हा सूर्याचा जन्मदिवस मानला जात असल्याने या दिवशी त्याची पूजा केल्याने सूर्याचा आशीर्वाद आपल्या जीवनात येतो. उत्तम आरोग्य, सकारात्मकता आणि यश देणारा असा हा सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तर यावर्षी देखील आपण सर्वांनी अशा प्रकारे हा रथसप्तमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करूया. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रथसप्तमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.